नमस्कार, मी रामेश्वर चौरे। तर मी आज लाडक्या बहिणींसाठी एक खुशखबर घेऊन आलो आहे। त्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण बघा, त्यामुळे तुम्हाला कळेल की खुशखबर काय आहे। तर विधानसभा निवडणुकीत लाडक्या बहिणींमुळे महायुतीला सत्ता मिळाली, पण आता त्याच बहिणी नाराज आहेत असे सरकारला कळले आणि ही नाराजी महागात पडू शकते असे त्यांना वाटले। म्हणून लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या लाभात गोंधळ झाला होता। अनेक बोगस लाभार्थी सापडल्याने सरकारनं ई-KYC प्रक्रिया सुरू केली होती, पण आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ आल्या आहेत, तोंडावर आल्या आहेत। म्हणून नाराज बहिणींचा राग मतपेटीत उतरू नये म्हणून सरकार सध्या ई-KYC प्रक्रिया थांबवली आहे। ऑक्टोबरचा लाभही पुढच्या आठवड्यात मिळणार आहे आणि ई-KYC आता तुम्हाला करण्याची कसलीही गरज नाही असं सरकारनं थेट सांगितलं आहे। तर राज्यात 56 लाख महिलांनी अर्ज केले, पण चारचाकी असलेल्या महिलांना वगळण्याची प्रक्रिया सुरू असतानाच सरकारनं हे थांबवलंय। बहिणी नाराज होऊ नयेत हीच खरी सरकारची रणनीती आहे। तर मित्रांनो, ही निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घेतलेला हा राजकीय निर्णय महायुतीला फायदा करतो का, तो पाहणं महत्त्वाचं ठरेल। त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि ह्या व्हिडिओला लाईक करा आणि